एकमेव विद्यालय आहे पिंपरी निंबळ या गावामध्ये, जिथून सर्व अधिकारी याच शाळेतून याच गुरुवर्यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल पडलेले आहेत. आज मला एवढं भारी वाटलं की 547 पटसंख्या असताना देखील इतक्या सर्व मुलांनी विविध स्तरावर विविध स्पर्धेमध्ये घवघवीत असं यश संपादन केलं. आणि त्यातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे पालकही या ठिकाणी उपस्थित नव्हते. तर मलाही हे सांगायला आवडेल की आज मी अधिकारी म्हणून या ठिकाणी उभी आहे, पण मी माझ्या वडिलांना जेव्हा म्हटलं, ते शिक्षक आहेत, मी त्यांना म्हटलं आज तुमच्या मुलीचा सत्कार आहे, येणार का? ते बोलले की तू घडली, पण मला तुझ्यासारखी कित्येक घडवायचे. टिफिन उचलून आज ते स्कूलला गेले. तर हे पिंपरी निंबळ गावामध्ये आहे की मुलं मेहनत करतात, त्यांच्या आई वडिलांचा, त्यांच्या गुरुवर्यांचा, सर्वांचा हात आपल्या पाठीशी नेहमी असतो. आपल्या आयुष्यात आपले 3 गुरु कधीच विसरायचे नाही विद्यार्थ्यांना. पहिले तर आपले आई वडील, आपलं कुटुंब, त्याच्यानंतर येतात ते आपले गुरुवर्य, जिथून आपण शिकतो लहानपणापासून. सर्व संस्कार, आपल्यातले सुप्त गुण हेरणं, सर्व गोष्टी हे ते गुरुवर्यच आपल्याला देत असतात. आणि तिसरं म्हणजे तुमचा अनुभव. ह्या 3 गोष्टींवरच आज इथपर्यंत सर्वजण पोहोचतात. मी माध्यमिक विद्यालयानंतर PUP ज्युनियर कॉलेजला 11वी-12वी येथे सायन्स घेतलं. त्याच्यानंतर BSc ॲग्रीला माझ्या गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला आणि त्यानंतर मग आम्ही या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये उतरलो. जास्त अवेअरनेस नव्हता डिग्रीपर्यंत. त्याच्यानंतर आम्हाला कळालं की अशा फील्डमध्ये आपण जर प्रवेश केला तर पुढं जाऊन असं अधिकारी होता येतं. त्यानंतर मग प्लॅटफॉर्म भेटत गेले आणि माझा योगायोग तर एवढा सुंदर की माध्यमिक विद्यालयानं मला अधिकारी बनायचं हे स्वप्न दिलं. आणि त्याच्यासाठी जे मार्गदर्शन नंतर लागलं तीही माझी रयत परिवारच होता. तीही एक रयत प्रबोधिनी म्हणूनच अकॅडमी होती. खरोखर अण्णांच्याच कृपेने, त्यांच्याच आशीर्वादाने आज सर्व विद्यार्थी या ठिकाणी घडलेले आहेत. माझं तुम्हाला एकच सांगणं आहे, या वयामध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षा करायची म्हणजे तुम्हाला पहिलीपासून अभ्यास करायचा आहे असं काहीही नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये वेगळं असं काहीच नाही आहे. तुम्ही आत्ता जे करताय तो प्रत्येक अभ्यास तुम्ही एकदम मन लावून करा. रोजचा जो शिक्षकांनी तुम्हाला दिलेला गृहपाठ आहे तो व्यवस्थित करा. तुम्हाला काही अडचण आली तर आपल्या शिक्षकांकडे जा. आमच्या बॅचला किंवा आजपर्यंतही या ठिकाणी शाळेतून गेल्यानंतर शक्यतो कुणी शिकवणे वगैरे लावत नाही, त्याची गरजच पडत नाही. कारण या शाळेतल्या सर्व शिक्षक लोकांनी आमच्यातले गुण शोधले, त्या गुणांना सर्व जे पालनपोषणही त्यांनीच केलं. आम्ही ज्यावेळेस वक्तृत्व स्पर्धेला जायचो, आमचे कुणीही पालक सोबत नव्हते. शिक्षक आम्हाला बसने घेऊन जायचे प्रत्येक ठिकाणी, तिथे जाऊन आम्हाला प्रोत्साहन द्यायचे आणि त्यातून हे सगळे हिरे आज घडलेले आहेत. माझ्या वेळेस असणारे सर्व शिक्षक आज त्यातले आदरणीय जोंधळे सर या ठिकाणी आहेत. आम्हाला विज्ञान विषय शिकवायला होते हे सर. आणि सरांचा संघर्ष भरपूर आहे. कितीही काही असलं तरी सकाळी 8:30चा एक्स्ट्राचा क्लास घ्यायला सर येणार म्हणजे येणार, वेळेत येणार. आणि सरांनी एकदम उत्तम असं सायन्स आम्हाला त्या ठिकाणी शिकवलेलं होतं. तसेच आजचं हे जे पूर्ण सूत्रसंचालनाची शिदोरी ज्यांनी हातात घेतलेली होती असे आदरणीय शेजूळ सर, ज्यांना मी शीघ्र कवीचीही एक उपमा देऊ इच्छिते. त्यांचं सर्वांचं जे ज्ञान आहे ते आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्या सरांकडूनच मला एक वक्तृत्वाचा हा जो गुण आहे तो त्यांच्याकडूनच प्राप्त झाला. तसेच म्हस्के मॅडम, ज्यांनी आम्हाला त्यावेळेस त्या वाचनालयाच्या वेळेस आम्हाला पूर्ण पुस्तकं वाचणं असो किंवा त्या ज्या गोडी आम्हाला लागली पूर्ण वाचनाची ती तिथूनच लागली. तर एकंदरीत एवढंच सांगणं आहे की तुम्ही आता जिथे आहात तो अभ्यास व्यवस्थित करायचा. तुम्हाला काही अडीअडचण आली सरांना विचारा. स्पर्धा परीक्षेत जर तुम्हाला नंतर जाण्याची इच्छा असेल तर नक्कीच आमच्यासारखे विद्यार्थी तुम्हाला मार्गदर्शन करणार, निश्चितच करणार. तुम्ही आमचे नंबर वगैरे घ्या, आम्हाला फोन करा. आणि पुनश्च एकदा मी अजून हा कार्यक्रम न लांबवता ज्यांच्या गुरुवर्यांमुळे आम्ही घडलो, खरोखर मनापासून मी त्या सर्व गुरुवर्यांना धन्यवाद देते. आणि ही आमची एक छोटीशी गुरुदक्षिणाच देण्याचं तुम्ही ही समजा असं मी त्यांना सांगू इच्छिते. आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद.